जगात सध्या जी काही युद्ध होत आहेत किंवा अमेरिकेकडून आर्थिक निर्बंध घातली जात आहेत ती सगळी अणुबॉम्ब तयार करणारे देश किंवा अणुबॉम्बचा वापर करू शकतात अशा देशांवर. भारताने अणुबॉम्ब तयार केला तेव्हा पोखरण चाचणीनंतर भारतावर अमेरिकेने निर्बंध घातले. भारताला अधिकृत मान्यता देण्यासाठी 2005 हे साल उजाडलं, तर इकडे उत्तर कोरियाने 2006 पासून आतापर्यंत 10 ते 12 चाचण्या करून शेकडो किलो अणुबॉम्ब तयार केलेत. अणुबॉम्ब एवढा घातक मानला जातो की इराणकडे अणुबॉम्ब असतात तर फक्त 3 किलोच्या अणुबॉम्बमध्ये पूर्ण इस्रायल संपू शकतं असं सांगतात. पाकिस्तानने तर सांगितलं होतं की आम्ही घास खाऊ पण अणुबॉम्ब तयार करू. कित्येक देश स्वतःच्या सुरक्षेसाठी अणुबॉम्ब तयार करण्यासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार आहेत, पण ते सगळ्यांना जमत नाही. कारण त्यासाठी लागणारं युरेनियम मिळवण्यासाठी जागतिक स्तरावर एक प्रोटोकॉल आहे. पण असं असतानाही या जगात 7 देश आहेत ज्यांनी स्वतःहून आपला अण्वस्त्र कार्यक्रम रद्द केला किंवा नष्ट करून टाकला. जागतिक शांततेसाठी पुढाकार घेणाऱ्या या देशांची आज काय परिस्थिती आहे आणि अणुबॉम्ब का नष्ट केला त्याचीच माहिती मी या व्हिडिओत देणार आहे. दक्षिण आफ्रिका हा देश जगातील एकमेव देश मानला जातो ज्याने स्वतः विकसित केलेली अण्वस्त्र स्वेच्छेने पूर्णपणे नष्ट केली. शीतयुद्धाच्या काळात विशेषतः 1970 ते 1980 च्या दशकात दक्षिण आफ्रिकेने गुप्तपणे अणुबॉम्ब विकसित करण्याचा कार्यक्रम सुरू केला. या कार्यक्रमामागे प्रामुख्याने त्या काळातील प्रादेशिक अस्थिरता, शेजारील देशातील संघर्ष आणि कम्युनिस्ट प्रभावाची भीती हे कारण होतं. त्यावेळी देशात अपार्थेड ही वंशिक भेदभावाची व्यवस्था अस्तित्वात होती आणि सरकार आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात एकाकी पडलं होतं. या पार्श्वभूमीवर 1979 च्या सुमारास दक्षिण आफ्रिकेने आपली अण्वस्त्र क्षमता सिद्ध केल्याचं मानलं जातं आणि पुढे 1980 च्या दशकात त्यांनी सुमारे 6 अणुबॉम्ब तयार केले. मात्र 1989 नंतर परिस्थिती झपाट्याने बदलू लागली. FWD क्लर्क सत्तेत आल्यानंतर त्यांनी देशात मोठे राजकीय आणि धोरणात्मक बदल सुरू केले. शीतयुद्ध संपत आलं होतं, आंतरराष्ट्रीय दबाव वाढत होता आणि दक्षिण आफ्रिकेला जागतिक समुदायात पुन्हा सामील व्हायचं होतं. याशिवाय अपार्थेड व्यवस्था संपुष्टात आणण्याची प्रक्रिया सुरू झाली होती, ज्यामुळे भविष्यात सत्ता बदलण्याची शक्यता निर्माण झाली. या सर्व घटकांचा विचार करून सरकारने अण्वस्त्र ठेवणं धोकादायक आणि अनावश्यक असल्याचा निष्कर्ष काढला. त्यामुळे 1989 ते 1991 या काळात दक्षिण आफ्रिकेने आपले सर्व अणुबॉम्ब गुप्तपणे नष्ट करण्याचा निर्णय घेतला आणि तो पूर्णही केला. त्यानंतर 1991 मध्ये आफ्रिका न्यूक्लिअर नॉन प्रॉलिफरेशन ट्रीटी म्हणजेच NPT वर स्वाक्षरी करून अण्वस्त्र विरोधी आंतरराष्ट्रीय करारात सहभागी झाला. पुढे 1993 मध्ये राष्ट्राध्यक्ष डी क्लर्क यांनी सार्वजनिकपणे जाहीर केलं की देशाने पूर्वी अण्वस्त्रे विकसित केली होती आणि ती पूर्णपणे नष्ट करण्यात आली आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या या निर्णयामागे केवळ आंतरराष्ट्रीय दबावच नव्हता, तर भविष्यातील राजकीय स्थैर्य, आर्थिक विकास आणि जागतिक स्तरावर विश्वासार्हता मिळवण्याची गरजही होती. विशेषतः नेल्सन मंडेला यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या नव्या लोकशाही व्यवस्थेत अण्वस्त्र असणं योग्य ठरणार नाही असा विचारही यामागे होता. या निर्णयावर दक्षिण आफ्रिकेतील एकाही नेत्याने आजपर्यंत विरोध किंवा पश्चाताप दर्शवलेला नाही. दक्षिण आफ्रिका ब्रिक्ससह आज वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय समूहांचा सदस्य आहे. यानंतर सोव्हिएत युनियन मधल्याही 4 देशांकडे अण्वस्त्र होती, जी सोव्हिएत युनियन कोसळल्यानंतर या देशांनी स्वतःहून रशियाकडे सोपवली. 1991 ला सोव्हिएत युनियन 15 देशांमध्ये विभागली गेली, पण त्याआधी सोव्हिएतची अण्वस्त्र वेगवेगळ्या प्रांतात होती. ही अण्वस्त्र स्वतःकडे ठेवण्याचा पर्याय असतानाही ती रशियाकडे सोपवण्यात आली. यात पहिला क्रमांक बेलारूसचा लागतो. सोव्हिएत युनियनची कित्येक अण्वस्त्र बेलारूसमध्ये तैनात होती, पण ती त्यांनी सरेंडर केली. बेलारूसने अण्वस्त्र सोडण्याचा निर्णय प्रामुख्याने 3 कारणांमुळे घेतला. पहिलं म्हणजे आंतरराष्ट्रीय दबाव. अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांनी अण्वस्त्र प्रसार रोखण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. दुसरे म्हणजे सुरक्षा हमी. 1994 मध्ये झालेल्या बुडापेस्ट सामंजस्य कराराअंतर्गत बेलारूसला त्यांच्या सार्वभौमत्व आणि सीमांची सुरक्षा राखण्याची हमी देण्यात आली. तिसरं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे आर्थिक आणि तांत्रिक मर्यादा. अण्वस्त्रांची देखभाल, नियंत्रण आणि सुरक्षितता राखणं बेलारूस सारख्या नव्या देशासाठी अत्यंत खर्चिक आणि गुंतागुंतीचं होतं. याशिवाय बेलारूसने आंतरराष्ट्रीय स्तरावर विश्वासार्ह देश म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी NPT मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला.
1996 पर्यंत बेलारूसच्या भूमीवरील सर्व अण्वस्त्र रशियाकडे परत पाठवण्यात आली आणि देश पूर्णपणे अण्वस्त्र विरहित झाला. यानंतर सोव्हिएत मधील असा एक देश आहे ज्याला सध्या अण्वस्त्र परत केल्याचा पश्चाताप होतोय आणि तो देश आहे युक्रेन. याच युक्रेनने आपली अण्वस्त्र रशियाकडे सोपवली होती. सोव्हिएत संघ विघटित झाल्यानंतर युक्रेनच्या भूभागावर जगातील 3ऱ्या क्रमांकाचा अण्वस्त्र साठा उरला होता. मात्र ही अण्वस्त्रे प्रत्यक्षात रशियाच्या नियंत्रण प्रणालीशी जोडलेली होती आणि त्यांचं पूर्ण ऑपरेशनल नियंत्रण युक्रेनकडे नव्हतं. त्यामुळे ती राखून ठेवणं तांत्रिकदृष्ट्या कठीण आणि राजकीय दृष्ट्या गुंतागुंतीचं होतं. युक्रेनने अण्वस्त्रे सोडण्याचा निर्णय घेण्यामागे प्रमुख कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय दबाव आणि सुरक्षा हमी. 1994 मध्ये झालेल्या बुडापेस्ट सामंजस्य कराराअंतर्गत अमेरिका, ब्रिटन आणि रशियाने युक्रेनच्या सार्वभौमत्व, सीमा आणि सुरक्षिततेची हमी दिली. या करारानुसार युक्रेनने सर्व अण्वस्त्रे रशियाकडे परत पाठवण्यास सहमती दर्शवली. याशिवाय आर्थिक कारणे ही महत्वाची होती. नव्याने स्वतंत्र झालेल्या युक्रेनसाठी अण्वस्त्रांची देखभाल, सुरक्षा आणि नियंत्रण यासाठी प्रचंड खर्च येणार होता. त्यावेळी देशाची अर्थव्यवस्था कमकुवत होती. त्यामुळे आंतरराष्ट्रीय आर्थिक मदत मिळवण्यासाठी अण्वस्त्र विरहित देश बनणं फायदेशीर ठरलं. युक्रेनने एनपीटी मध्ये सहभागी होत अण्वस्त्र न ठेवण्याची बांधिलकी स्वीकारली. सोव्हिएत मधील सदस्य कझाकस्ताननेही हेच केलं. कझाकस्तानने अण्वस्त्र परत करण्याचा निर्णय हा सोव्हिएतच्या विघटनानंतरच्या बदलत्या राजकीय आणि सुरक्षेच्या परिस्थितीत घेतला. सोव्हिएत संघ विघटित झाल्यानंतर कझाकस्तानच्या भूभागावर मोठ्या प्रमाणात अण्वस्त्र आणि त्या संबंधित पायाभूत सुविधा उरल्या होत्या. विशेषतः सेमीपॅलेटिन्स टेस्ट साइट येथे अनेक अणुचाचण्या झाल्या होत्या, ज्यामुळे स्थानिक लोकांमध्ये आरोग्याच्या गंभीर समस्या आणि पर्यावरणीय नुकसान झालं. यामुळे देशात अण्वस्त्रांविरोधात तीव्र भावना निर्माण झाली होती. कझाकस्तानने अण्वस्त्रे सोडण्यामागे एक महत्वाचं कारण म्हणजे आर्थिक आणि तांत्रिक मर्यादा. नव्याने स्वतंत्र झालेल्या या देशासाठी अण्वस्त्रांची देखभाल, सुरक्षा आणि नियंत्रण राखणं अत्यंत खर्चिक होतं. याशिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावर विश्वासार्ह देश म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी कझाकस्तानने अण्वस्त्र विरहित धोरण स्वीकारणं अधिक फायदेशीर ठरेल असा विचार केला गेला. 1994 मध्ये झालेल्या बुडापेस्ट सामंजस्य करार अंतर्गत कझाकस्तानलाही अमेरिका, ब्रिटन आणि रशियाकडून सुरक्षा हमी देण्यात आली. त्यानंतर कझाकस्तानने एनपीटी मध्ये सहभागी होत अण्वस्त्रे न ठेवण्याचा निर्णय अधिकृतपणे घेतला. 1995 पर्यंत सर्व अण्वस्त्रे रशियाकडे परत पाठवण्यात आली आणि कझाकस्तानने पूर्णपणे अण्वस्त्र विरहित झाला. आजची परिस्थिती पाहता तुम्हाला काय वाटतं? या देशांनी अण्वस्त्र परत करण्याचा निर्णय योग्य वाटतो का? कमेंट मध्ये जरूर व्यक्त व्हा आणि अशाच व्हिडिओसाठी story.com ला सबस्क्राइब करा.